महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, त्याचप्रमाणे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, माता रमाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ यांच्या प्रतिमेला प्रथम माझे विनम्र अभिवादन। त्याचप्रमाणे येथे उपस्थित असलेले बौद्ध उपासक, बौद्ध उपासिका, लहान बालके यांना देखील माझा सविनय जय भीम। विहारातील सर्व उपस्थित असलेली मान्यवर मंडळी यांना देखील माझा सविनय जय भीम। आजचा माझा विषय आहे रसपारमिता। हा विषय थोडा मोठा आहे, थोडा वेळ लागणार आहे, त्यामुळे तुम्ही कंटाळून न जाता अगदी म्हणजे थोडंसं मला सहकार्य करून शांतचित्ताने तो तुम्ही विषय समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण तो विषय खरोखरच आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे। तर तत्कालीन भारतामध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये भगवान बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली। हा जो नंतर त्यांचे जे अनुयायी होते त्या अनुयायांनी या धर्माचा प्रचार केला, प्रसार केला आणि बौद्ध धर्म हा जगातील सगळ्यात सर्वश्रेष्ठ धर्म आहे। का आपण बौद्ध धर्म का स्वीकारला, तर या बौद्ध धर्मामध्ये हा जो बौद्ध धर्म आहे तो मानवी मूल्यांवर आधारलेला होता। तर न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता अशी मानवी मूल्य त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेली आहेत आणि म्हणून आपण ही जी मूल्य आहेत ती मूल्य आपल्या जीवनाशी निगडीत अशी मूल्य आहेत आणि म्हणूनच आपण या धर्माचा स्वीकार केलेला आहे। आणि याच बौद्ध तत्वज्ञानामध्ये रसपारमिता हा विषय अंतर्भूत केलेला आहे। रसपारमिताला शीलमार्ग, शिलाचाराचा मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग असेही संबोधण्यात आलेले आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांनी विशुद्धी मार्गाचे 3 अंग सांगितलेले आहेत। त्यातील पहिली पायरी म्हणजे दसशील किंवा पंचशील किंवा दसशील आहे आणि त्यानंतर दुसरी पायरी म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे आणि तिसरी पायरी म्हणजे रसपारमिता आहे। आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की रसपारमिता म्हणजे काय, तर दस म्हणजे 10 आणि पारम म्हणजे पूर्णत्व किंवा पूर्णता। पारमिता हा जो शब्द आहे तो पाली शब्द आहे। तर पारम म्हणजे किनारा आणि मिता म्हणजे जाणे, म्हणजे दुसऱ्या किनाऱ्याला जाणे। तर आपल्या धर्मामध्ये पारमिता याचा काय अर्थ आहे, तर कुशल कर्माच्या सहाय्याने दुसऱ्या किनाऱ्याला जाणे, म्हणजे जन्म आणि मृत्यू याच्या भवचक्रातून मुक्त होऊन निब्बाण म्हणजे निर्वाण प्राप्तीचा मार्ग यामुळे सुखकर होतो। हा जो रसपारमिता आहे, हे रसपारमिता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे। जर आपण या प्रकारे आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला किंवा या रसपारमिता जर आपण पार करू शकलो तर आपले जीवन हे गुणवान होईल, शीलवान होईल आणि एक सुखाचा एक मार्ग आपल्याला त्यातून मिळेल आणि आपले जीवन यातून सुखमय होताना दिसेल। तथागत भगवान गौतम बुद्ध होते, त्यांना सुद्धा म्हणजे ते जेव्हा बोधिसत्व झाले, म्हणजे बोधिसत्व होण्यासाठी या ज्या पारमिता आहेत त्या एक पारमिता आपल्याला पार कराव्या लागतात। ज्यावेळी तथागत गौतम बुद्धांनी ह्या पारमिता पार केल्या त्यावेळेस त्यांना बोधिसत्व म्हणून संबोधण्यात आले। तर आता आपण याच्यातली पहिली पारमिता बघूया। पहिली पारमिता आहे ती म्हणजे की शील पारमिता। आता शील पारमिता म्हणजे काय, तर शील म्हणजे नीतिमत्ता, शील म्हणजे सदाचार। आपल्या धर्मामध्ये नीतीला फार महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे। नीती म्हणजे धर्म आणि धर्म म्हणजे नीती। जे स्थान इतर धर्मामध्ये ईश्वराला देण्यात आलेले आहे ते स्थान आपल्या धर्मामध्ये नीतीला देण्यात आलेले आहे। तर नीती म्हणजे काय, याचा सोपा अर्थ जर सांगायचं झालं तर नीती म्हणजे वाईट गोष्टी न करणे, आपल्या मनाचा चांगल्या गोष्टीकडे कल असणे, आपल्याला शिक्षा होईल किंवा म्हणजे शिक्षेच्या भीतीने आपण वाईट गोष्टी करण्याची आपल्याला भीती वाटणे, अपराध करण्याची भीती वाटणे म्हणजेच नीतिमत्ता किंवा शील असा त्याचा अर्थ होतो। म्हणूनच तथागत भगवान गौतम बुद्धांनी सर्वात प्रथम आपल्याला काय दिलेलं आहे, पंचशील
पाणातिपाता वेलमणि सिक्खापदं समादयामि अतिन्नदान वेलमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचार वेलमणि सिक्खापदं समादयामि मुसावाद वेलमणि सिक्खापदं समादयामि सूरामेरे मच्छ पमादग्रहण वेलमणि सिक्खापदं समादयामि। हे आपले काय आहे? पंचशील आहे। याच्यातील पहिल्या ओळीचा असा अर्थ आहे की मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो। त्यानंतर दुसऱ्या ओळीचा असा अर्थ आहे की मी चोरी करण्यापासून अलिप्त म्हणजे चोरी करणार नाही किंवा चोरी करण्यापासून मी अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो। यातल्या तिसऱ्या ओळीचा असा अर्थ आहे की मी काम वासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो। आणि यातील चौथ्या ओळीचा अर्थ असा आहे की मी म्हणजे खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो। आणि पाचव्या आणि शेवटच्या ओळीचा अर्थ असा आहे की मी म्हणजे मद्य किंवा इतर मोहात पाडणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंपासून दूर राहण्याची मी प्रतिज्ञा करतो। तर हे पंचशील आपल्याला का दिलेलं आहे? कारण की या पंचशीलाद्वारे माणूस काय होतो? नीतिवान होतो, शीलवान होतो। या गुणांची आपल्याला काय होते? त्याच्यातून शिकवण मिळते। म्हणजे की आपल्यावर जर चांगले संस्कार झाले तर निश्चितच आपण काय करू की म्हणजे त्या दृष्टीने पुढे होणारं जे काम आहे ते सुद्धा काय होईल? चांगलंच होईल। माणसाचे आचार विचार त्यानंतर त्याची भविष्यकालीन वेध घेण्याची जी वृत्ती आहे ती कशामधून सारखी लागत असते? तर या पंचशीलाद्वारे सारखी लागत असते। आणि म्हणजे या व्यक्ती आपल्यावर देशाच्या भविष्याची जबाबदारी असते। आपण एक म्हणजे देश घडवत असतो, समाज घडवत असतो आणि त्यामुळे या पंचशीलांचं अनुकरण आपण करणे आवश्यक आहे। तर तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत त्यांनी आपल्या पाटली कामसूत्रामध्ये शील पालन आहे त्या शील पालनाचे त्यांनी 5 फायदे सांगितलेले आहेत। जर आपण शील पालन केले तर त्याच्यातून आपल्याला काय होणार आहे? 5 प्रकारचे फायदे होणार आहेत। तर त्याचा पहिला फायदा म्हणजे जर आपण शील पालन केलं तर आपली जी संपत्ती आहे किंवा आपला जो पैसा आहे त्याची हानी होणार नाही। तो पैसा अनावश्यक तेथे खर्च होणार नाही। म्हणजेच आपल्या संपत्तीमध्ये काय आहे? वाढ होणार आहे। म्हणजे जसं हे जर आपण बघितलं तर समजा आपण असं गृहीत धरूया एखादी व्यक्ती आहे तिच्याकडे भरपूर पैसा आहे, भरपूर संपत्ती आहे, पण ती जर शीलाचे पालनच करत नसेल तर मग त्याच्याकडे असणारा पैसा त्याच्याकडे असणारी संपत्ती तो कुठे कसा आणि कोणत्या मार्गाने खर्च करेल हे काही आपण सांगू शकत नाही। जसं उदाहरणार्थ एखादी दारू पिणारी किंवा व्यसन करणारी व्यक्ती असेल तर म्हणजे आपण बघतो की बरेचसे दारू पिणारे किंवा व्यसन करणारे असे आहेत की ते त्यांचा जो दिनक्रम आहे ते अगदी नित्यनेमाने पार पाडत असतात। म्हणजे सकाळी अगदी उठतात आणि कामावर वगैरे देखील जातात, परंतु संध्याकाळी मात्र जेव्हा त्यांच्या हातामध्ये पैसे येतात त्यावेळी ते काय करतात की म्हणजे त्यांची पावले घराकडे न वळता आपोआपच दारूच्या दुकानाकडे वळताना दिसतात। हा जो काही त्यांचा म्हणजे काय असतो? नित्यक्रम ठरलेला असतो। बऱ्याच जणांना व्यसन केल्याशिवाय झोप येत नाही किंवा मग त्यांचा थकवा निघत नाही किंवा त्यांचं म्हणजे टेन्शन विचार थांबत नाही। असं त्यांना वाटतं की आपण व्यसन केलं तर याच्यातून आपली काय होईल? मुक्तता होईल, पण तसं नसतं खरं तर। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मुलं हे नेहमी काय करत असतात? आई वडिलांचं अनुकरण करत असतात। जर एखादी व्यक्तीला व्यसन असेल तर 90% जी मुलं आहेत ती सुद्धा काय करतात? वडिलांच्या वळणावरच जातात, ते सुद्धा काय करतात? व्यसनाधीन होतात। सुरुवातीला ही जी मुलं आहेत ती मुलं काय करतात? म्हणजे अगदी लपून छपून व्यसन करताना दिसून येतात, पण नंतर ज्यावेळी वडील म्हातारपणाकडे झुकले जातात त्यावेळी ते अगदी राजरोसपणे आणि बिनधास्तपणे ते काय करत असतात? व्यसन करताना आपल्याला दिसून येतात। म्हणून शील जे आहे ते शील हा आपल्या जीवनाचा पाया आहे, तो बेस आहे, तो आपल्या जीवनाचा एक आधार आहे। आणि म्हणून मला तरी असं वाटतंय की आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप संपत्ती मिळवण्यापेक्षा योग्य संतती कशी मिळवता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। म्हणजे आपली संतती आपली मुलं गुणवान शीलवान कशी होतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। त्यानंतर यातील दुसरा महत्त्वाचा फायदा असा आहे की जो कोणी शीलाचे पालन करेल त्याची कीर्ती सर्वदूर
उदाहरण घेऊया. आपण अनेक बौद्ध साहित्य वाचतो, त्यानंतर प्रवचनांमध्ये अनेक लोकांची नावं आपण ऐकतो किंवा वाचनामध्ये ती पाहण्यामध्ये येतात. पण मग आपल्याला ज्या व्यक्ती प्रवचनामधून किंवा अभ्यासाच्या माध्यमातून जे व्यक्ती आपल्याला माहिती आहेत तेवढेच व्यक्ती फक्त बौद्धांच्या धर्मामध्ये असतील का? त्याच्यापेक्षाही जास्त व्यक्ती असतील ना. जसं श्रावस्ती नगरी आहे, श्रावस्ती नगरीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचं वास्तव्य होतं. ती श्रावस्ती नगरी खूप गजबजलेली होती, पण तरीही आपण पाहतो की काही मोजक्याच लोकांची नावं काय झालेली आहेत, बौद्ध साहित्यामध्ये आलेली आहेत. एकटीच विशाखा फक्त बौद्ध धर्माच्या काळामध्ये होती का? एकटाच अनाथपिंडक असेल का? तर नाही ना. तर परंतु ह्या सगळ्याच व्यक्तींचं वर्णन आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये दिसत नाही. तर जे व्यक्ती खरोखर गुणवान होते, जे व्यक्ती खरोखर शीलवान होते, जे व्यक्ती खरोखर दानी होते, जे व्यक्ती खरोखर ज्ञानी होते, ज्यांचा बुद्धांच्या वाणीवर विश्वास होता, ज्यांची बुद्धांच्या वाणीवर श्रद्धा होती, ज्यांनी बौद्ध धर्म प्रचारासाठी प्रसारासाठी ज्यांनी हातभार लावला, जे लोक नित्यनेमाने विहारात येत होते, अशाच लोकांचा उल्लेख बौद्ध साहित्यामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे त्यांची जी म्हणून आपण बघतो की बौद्ध धर्म आहे तो म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये तो नावाजलेला आहे किंवा त्याची जी कीर्ती आहे ती सर्वदूर पसरलेली आहे. त्यानंतर यामध्ये होणारा तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे की जी शीलवान व्यक्ती असेल, ती शीलवान व्यक्ती एखाद्या सभेमध्ये गेली, एखाद्या संघटनेमध्ये गेली तर ती वर मान करून अगदी निर्भयपणे वागू शकते. तिला कशाचीही भीती नसते किंवा कोणतीही भीती ती अगदी प्रत्येकाच्या डोळ्यात डोळे घालून तिला जे मत मांडायचं आहे ते ती अगदी स्पष्टपणे मांडू शकते. जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, ते परदेशात गेले. ते परदेशात जाऊन त्यांनी काय केलं, शिक्षण घेतलं. म्हणजे शिक्षण घेतलं त्यांनी केवळ डिग्र्याच घेतल्या नाही, ते खरोखरच काय होते म्हणजे शीलवान होते. आणि म्हणूनच ते कुठल्याही संघटनेला कुठल्याही सभेमध्ये जाण्यासाठी ते कधी घाबरले नाही आणि कधी कुणापुढे ते झुकले सुद्धा नाही. त्यानंतरचा चौथा फायदा आहे की तो म्हणजे की ज्यावेळी आपण शीलाचे पालन करतो त्यावेळी आपल्याला येणारे मरण हे सतततेने शुद्धीत राहून आणि प्रसन्न चित्तेने येतं. भगवान गौतम बुद्ध असे म्हणतात की आपण नेहमी चांगले कर्म करावे, काया वाचा मनाने नेहमी आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजे. जर आपण चांगले कर्म केले तर त्याचे फळ हे आपल्याला मिळणार आहेच. स्वर्ग नरक ह्या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत, या असल्या काहीही गोष्टी नसतात. आयुष्यभर आपण आपल्या संपत्तीचा, ताकदीचा, पैशाचा, सत्तेचा कितीही आपण अभिमान बाळगला, कितीही अहंकार केला, पण आपण जर शीलच पालन केले नाही तर आपल्याला या मरण यातना सोसाव्या लागतातच. आणि जर आपण खरंच मनापासून शीलाचे पालन केले तर आपल्याला येणारे मरण सुद्धा प्रसन्न चित्तेने, शांत चित्ताने येते. त्यानंतर शेवटचा फायदा असा आहे की जो कोणी शीलवान व्यक्ती आहे त्याला मरणानंतर सुगती प्राप्त होते. तर अशा प्रकारचे फायदे शील पालनामुळे आपल्याला मिळतात. म्हणून शील हा जो पारमितांचा एक महत्त्वाचा पाया आहे. शील हे एक काचेच्या भांड्याप्रमाणे असते. जर काचेचं भांड एकदा फुटलं, त्याला तडा गेली तर त्याला जुळवणे फार कठीण असतं. त्याप्रमाणेच नीतीचे आहे, त्याप्रमाणेच शीलाचे आहे. एखादी व्यक्ती कितीही शिकली असेल परंतु तिला जर शीलाची जोड नसेल तर त्याच्या प्रज्ञेला, त्याच्या शिक्षणाला कवडीची किंमत राहत नाही आणि असा मनुष्य पशुपेक्षाही महाभयंकर असतो. आणि म्हणून आपण शीलाचे पालन करणे खूप खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर दुसरी पारमिता आहे ती म्हणजे की दान पारमिता. आता दान पारमिता म्हणजे काय, तर कुठल्याही स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता आपण स्वतःची मालमत्ता दुसऱ्याला दान करणे म्हणजेच दान पारमिता होय. मग दान आपण फक्त पैशाच्या स्वरूपात करू शकतो का, तर नाही. तर आपण अन्नदान, वस्त्रदान, नेत्रदान, रक्तदान, देहदान, शरीराचे भाग, अवयव वगैरे दान करणे याला सुद्धा काय म्हणतात, दान पारमिता असं म्हणतात. दानामुळे काय होतं, आपल्या हातून एक सत्कर्म घडतं. देशाच्या विकासाला, समाजाच्या विकासाला त्याच्यामुळे हातभार लागतो. पण मग दान कुणाला करावे, ज्याला डोळे
हात नाही, पाय नाही, जो भयंकर रोगाने काय झालेला आहे, पीडित झालेला आहे, अशा लोकांना काय केलं पाहिजे, आपण दान केलं पाहिजे. मग हे दान आपण अन्नदान, वस्त्रदान या स्वरूपाने करू शकतो. तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्या एका धम्मकथेत असे म्हटले आहे की तीन दोषानी हेतानी दोष दोष अयम पजा तस्मानी वीत मोहेसु तीन होती महफल. म्हणजे की यातून या गाथेतून त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्यावेळी आपण दान करतो तर ते दान आपल्याला केव्हा फलदायी ठरते हे त्यांनी सांगितलेलं आहे. की ज्याप्रमाणे की म्हणजे शेत आहे, त्या शेताचा दोष काय आहे, तृण आहे, गवत आहे. जर तिथे गवत असेल तर तिथे आपण योग्य शेती करू शकतो का नाही. आपल्याला आधी काय करावं लागतं, ते गवत तिथून उपटून काढावं लागतं आणि त्यानंतर मग आपण काय करतो, त्या जमिनीवर शेती करतो. त्याचप्रमाणे इच्छा करणे हा कोणाचा दोष आहे, आपला दोष आहे, माणसाचा दोष आहे. त्यामुळे इच्छा विरहित माणसाला दान करणे असं दान जर आपण केलं तर ते दान काय होईल, केव्हाही फलदायी ठरेल. शिवाय दान करताना आपण म्हणजे मनामध्ये आपल्याला यापासून काही फायदा होईल किंवा मोठेपणा मिळवण्यासाठी, नाव मिळवण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी कधीही दान करू नये. अशा प्रकारचं केलेले दान हे दान पारमिता नसतं किंवा हे दानच नसतं. जसं आपण बघतो की अनेक राजकारणी लोक आहेत, मतदान आल्यानंतर ते काय करतात, वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन ते दान करतात वेगवेगळ्या गोष्टींचं. पण ते सगळ्यात आधी काय करतात, फोटो काढतात, हे ना, म्हणजे प्रसिद्धी करतात, बॅनर छापतात की आम्ही अशा अशा प्रकारचं दान केलेलं आहे. का करतात हे सगळं, कारण की त्यांना प्रसिद्धी हवी असते, त्यांना मते हवी असतात. तसेच आपण सध्या बघतो की सध्या काय आहे, लाडकी बहीण योजना सुरू आहे की नाही, त्या अंतर्गत आपल्याला पैसे दिले जातात. हां, पण आता ही जी योजना आहे, राजकारणी लोकांचं असं म्हणणं आहे की ही योजना मतदानासाठी नाहीये किंवा मला मते मिळावी यासाठी मी अंमलात आणलेली नाहीये. पण मग ही योजना आधी का नाही बरं सुचली, ही आताच का बरं अंमलात आलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की आपला जो पैसा आहे टॅक्सच्या स्वरूपामध्ये सरकारकडे जमा झालेला आहे, तोच पैसा सरकार काय करत आहे, आपल्याला देत आहे. आणि दुसरीकडे तो देत आहे आणि दुसरीकडे दैनंदिन आपल्या गरजेच्या ज्या वस्तू आहेत, जसं तेल आहे, डाळी आहे, धान्य आहे, भाज्या आहेत, यांच्या भयंकर किमती त्यांनी वाढवून ठेवलेल्या आहेत. आणि म्हणजे एकीकडून देत आहे आणि दुसरीकडून घेत आहे, पण हे आपल्या कुणाच्या लक्षात येत नाही. म्हणजे हे जे दान आहे ते दान नाही, याला दान पारमिता म्हणता येणार नाही. जसं भगवान बुद्धांच्या काळात सारनाथ यांनी वेळुवन दान केलं होतं, त्याचप्रमाणे अनाथ पिंडकाने जमिनीवर सोन्याच्या मोहरा अंथरून तेथे जैतवन नावाचे विहार बांधलं होतं आणि ते विहार त्याने भगवान गौतम बुद्धांना दान केलं. विशाखाने 9 लाख रुपयांचं दान केलं. त्याचप्रमाणे तिने खीरदान, औषधे आणि चिवरदान सुद्धा केलं. आम्रपालीने आपली स्वतःची मालमत्ता आणि आम्रवन दान केलं. तर हे जे दानी आहेत ते म्हणजे खरे दानशूर आहेत किंवा त्यांनी खऱ्या अगदी सद्भावनेने मनामध्ये कोणतीही स्वार्थाची भावना न ठेवता दुसऱ्यांच्या भल्यासाठी काय केलेलं आहे, त्यांनी हे दान केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या धर्मामध्ये दान पारमिता ही सगळ्यात महत्त्वाची दान पारमिता आहे. दानाशिवाय जीवनात काहीही श्रेष्ठ नाही. जर आपण जन्माला आलेलो आहोत तर आपल्या हातून काहीतरी सत्कर्म, काहीतरी चांगल्या गोष्टी घडणे आवश्यक आहे. आणि जर आपण अशा गोष्टी जर करत नसू तर आपले जीवन हे म्हणजे तो एक आपल्या बौद्धिकतेचा मृत्यू आहे. आणि आपलं हे मृत्यूवत जीवन हे एक लाकडी ठोकळ्याप्रमाणे आहे. आणि म्हणून दान करणे, कृतकृत्य करणे आणि सन्मार्गाच्या मार्गावर चालणे ही खरी आपल्या सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे दान पारमिता ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर तिसरी पारमिता आहे ती म्हणजे उपेक्षा पारमिता. तर उपेक्षा पारमिता म्हणजे औदासिन्याहून वेगळी अलिप्तता, अनासक्ती किंवा आवड किंवा नावड असलेली स्थिती होय. म्हणजेच काय तर की जसे म्हणजे आपण एखादे काम हाती घेतो तर ते काम हाती घेतल्यानंतर त्याच्यातून आपल्याला कुठल्या फलाची अपेक्षा होईल किंवा त्याच्यातून आपला कुठला फायदा होईल असा विचार न करता आपले कार्य जे आहे ते कार्य आपण काय केलं पाहिजे, सतत सुरू ठेवलं पाहिजे.
पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये जर काही अडचण आली तर आपलं चित्त ढळू न देता आपण अगदी शांत चित्ताने काय केलं पाहिजे, ते काम कर्म केलं पाहिजे. जसे तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या एका गाथेमध्ये म्हणतात, कुटस्थ लोक धम्मेहि चित्तम एसम न कंपती अशोक विरजम खेमम एतम मंगलम मुक्तमम. म्हणजे याचा अर्थ असा आहे, म्हणजे की एकदा भगवान गौतम बुद्धांना विचारले होते की मानवाचे कल्याण कशात आहे, तर त्यांनी त्यावेळी काय केले होते, 11 प्रकारचे कल्याण म्हणजेच मंगल सांगितले होते आणि त्यालाच महामंगल सूक्त असं म्हटलेलं आहे. तर हे जे 11वं सूत्र आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, लोक स्वभावाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. आपण ज्यावेळी दैनंदिन जीवन जगत असतो त्यावेळी जीवन जगत असताना आपल्याला कीर्ती अपकीर्ती, यश अपयश, स्तुती निंदा, सुख दुःख अशा ज्या सगळ्या अवस्था आहेत त्या अशा अवस्थांमधून काय करावं लागतं, आपल्याला म्हणजे या ज्या सगळ्या अवस्था आहेत त्या अवस्थांमधून आपल्याला जावं लागतं. तर त्यावेळी अशी कुठलीही परिस्थिती जर आपल्यावर आली तर आपण त्यावेळी आपलं चित्त ढळू न देता आपलं जे कार्य आहे ते कार्य आपण सुरू ठेवलं पाहिजे. यासाठी मी तुम्हाला बोधक कथेतील एक कथा येथे सांगते की एक स्त्री बनते होती. ती एक स्त्री बनते भिक्खू सारिकत्त आणि त्याच्याबरोबर काही भिक्खू आले होते. त्यांच्यासाठी तिने भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यांना भोजनदान वगैरे देत असताना तिला एक निरोप आला की तिचे पती आणि तिचा पुत्र एका अपघातामध्ये मारले गेलेले आहेत. पण तरीही म्हणजे अशी बातमी तिच्या कानावर आली तरी सुद्धा तिने काय केलं, आपलं चित्त ढळू दिलं नाही. तिने आपल्या हातीचे कार्य हाती घेतलं होतं ते तिने काय केलं, आधी पूर्ण केलं. तर दुसरीकडे बघा, जेवण वाढत असतानाच तिची जी एक मोलकरीण होती तर तिच्या हाती म्हणजे तूप वाढत असताना तिच्या हातामध्ये एक भांडं होतं आणि ते भांडं काय झालं, खाली पडलं आणि फुटून गेलं. तर ते भांडं फुटलं म्हणून ती काय करायला लागली, शोक करायला लागली. त्याचा तिला काय झालं, दुःख झाला. आपणही तसेच आहोत. जसं आपण रोजच्या कामामध्ये घाई गडबडीमध्ये आपल्या हातून एखादी काचेची वस्तू आपला एखादा आवडता कप फुटून जातो, त्यावेळी काय होतं, आपल्या जीवाला लागतं, आपल्याला वाईट वाटतं, अरे ते खूप चांगला कप होता पण माझ्या हातून काय झालं, फुटून गेला. म्हणजे त्याचप्रमाणे त्या मोलकरणीने सुद्धा केलं की तिच्या हातून एखादी वस्तू फुटली तर तिने काय केलं, त्याचा शोक केला. त्यावेळी ते भंते सारीपुत्र होते. ते सारीपुत्रांनी काय केलं, तिची समजूत काढली आणि तिला काय सांगितलं की जी फुटणारी वस्तू आहे ती एक ना एक दिवस फुटणारच आहे, त्याचा उगाच व्यर्थ शोक करत बसू नये. ही जी स्त्री आहे तिला जेव्हा बातमी मिळाली की तिचा पती आणि तिचा मुलगा मारले गेलेले आहेत पण तरी सुद्धा तिने काय केलं, आपलं चित्त ढळू दिलं नाही. तिने आपलं कार्य सुरू ठेवलं आणि खरंच ही एक कर्तृत्ववान किंवा म्हणजे हिचं आपण कौतुक करू अशीच ही एक स्त्री आहे. तर त्याचप्रमाणे आपण देखील की जसं आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये जर यश मिळालं तर काय होतं, आपल्याला खूप चांगलं वाटतं. पण आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आलं तर मात्र काय होतो, आपण नाराज होऊन जातो. त्याचप्रमाणे एखाद्या गोष्टीमध्ये आपली कीर्ती झाली तर आपल्याला खूप छान वाटतं, पण अपकीर्ती झाली तर तेच काय होतं, आपल्याला खूप वाईट वाटतं. एखाद्याने आपली जर थोडीशी स्तुती केली तर आपण काय करतो, त्याच्याने हरवून जातो आणि कोणी जर निंदा केली तर आपण काय करतो, त्याच्यावर हिरमसून जातो. पण हे आपल्याला समजायला पाहिजे की कीर्ती अपकीर्ती, यश अपयश, स्तुती निंदा, सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या काय आहे, तो बाजू आहे. जर म्हणजे की जिथे स्तुती आहे तिथे ही निंदा असणारच आहे. जसं म्हणजे जर या निंदेचा आपण जर आपल्यावर परिणाम होऊ दिला तर आपली कुटुंबाप्रती समाजाप्रती जी जबाबदारी आहे ती आपण पार पाडू शकणार नाही. जसं उदाहरणार्थ सावित्रीबाई फुले आहेत. त्या सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिक्षित करताना त्यांच्या मार्गामध्ये कितीतरी अडचणी आल्या, कितीतरी त्यांच्यावर निंदा नालस्ती करण्यात आली, परंतु त्या डगमगल्या नाही. त्यांनी आपलं कार्य काय केलं, सुरू ठेवलं. जर त्या डगमगल्या असत्या, जर त्या तिथेच थांबल्या असत्या तर आज आपल्याला कदाचित हे दिवस पाहायला मिळाले नसते. त्याचप्रमाणे सुख आणि दुःख ही सुद्धा याच्यातलीच एक गोष्ट आहे की आपण रोज जे कर्म करतो हे की नाही, सकाळी उठतो, धावपळ करतो, बाहेर जातो, हे कशासाठी चालू असतं, आपल्या सुखासाठी चालू असतं, हे की नाही. आपण म्हणजे
आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे घर, बंगला, गाडी, पद, पैसा, सत्ता, लग्न, कुटुंब या सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे आल्या तर आपल्याला काय होईल, सुख मिळेल असं आपल्याला वाटतं. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला केवळ भौतिक सुख देतात आणि मानवाचं जीवन नश्वर आहे. शिवाय ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला आंतरिक सुख कधीच देत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपल्यावर यातली कुठलीही परिस्थिती आली तरी सुद्धा आपलं चित्त ढळू न देता आपण त्याला अगदी धैर्याने त्या गोष्टीला सामोरे जाणे म्हणजेच उपेक्षा पारमिता आहे. त्यानंतरची जी पारमिता आहे ती म्हणजे निष्कर्म पारमिता. आता निष्कर्म पारमिता म्हणजे काय, तर ऐहिक सुखाचा त्याग करणे. या ज्या पारमिता आहेत त्या पारमिता काय आहेत, सारख्याच तोलामोलाच्या आहेत, एकमेकांना पूरक आहेत, पोषक आहेत, म्हणून एकमेकांना या एकदम जुळल्या गेलेल्या आहेत. यामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता काय करणे, दान करणे. मग बहुजन हितासाठी, बहुजन सुखासाठी जरी आपल्याला त्रास होत असेल तरी सुद्धा काय करायचं, आपलं जे ध्येय आपण गाठलेलं आहे किंवा आपण जे ठरवलेलं आहे ते आपण पूर्ण करणे गरजेचं आहे. जसं उदाहरणार्थ रोहिणी नदीच्या पाण्याच्या वादावरून सिद्धार्थ गौतम आहे, त्या गौतमांनी काय केला होता, गृहत्याग केला होता. त्यांच्या पुढे म्हणजे इतका मोठा राजवाडा किंवा इतक्या सगळ्या सुखाचा उपभोग त्यांच्या समोर असताना त्यांनी काय केलं, या गोष्टींचा त्यांनी विचार केला नाही आणि त्यांनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी काय केलं, त्यांनी सर्व सुखांचा त्यांनी त्याग केला. आणि खरंच ही इतिहासामध्ये अशी घटना आहे की त्याला कशाचीच जोड नाही आहे. ज्या त्यांच्याविषयी वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की खरंच ती माता धन्य आहे आणि खरंच ते पिता धन्य आहेत की ज्यांना असा पुत्र मिळाला आहे. शिवाय धन्य ती पत्नी की जिला असा पती मिळाला आहे. माता यशोधरा आहे, तिने सुद्धा आपलं जीवन जगत असताना अनेक गोष्टींचा त्याग केला. तिला सुख म्हणजे सांसारिक सुखाचा आनंद घेता आला नाही. ती खरंच खूप धैर्यवान होती, खरंच खूप साहसी होती आणि म्हणून ती या सगळ्यातून पार पाडली. आणि ज्यावेळी तथागत भगवान गौतम बुद्धाने गृहत्याग करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी ती त्यांना म्हणाली की ज्या अर्थी तुम्ही म्हणजे तुमच्या प्रियजनांसाठी, तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठी या सगळ्या गोष्टींचा त्याग करत आहात, परिव्रजक येत आहात, त्या अर्थी तुम्ही असा कुठला तरी मार्ग शोधून काढा की जेणेकरून तो संपूर्ण जगासाठी काय असेल, फायदेशीर असेल, कल्याणकारी असेल. म्हणजे त्यागाची, समर्पणाची जी भावना आहे ती कशामध्ये सांगण्यात आलेली आहे, तर निष्कर्म पारमिता याच्यामध्ये सांगण्यात आलेली आहे. त्यानंतरची पारमिता आहे ती म्हणजे की वीर्य पारमिता. वीर्य पारमिता म्हणजे काय, तर नेहमी उत्साही असणे. जसं की म्हणजे आळस विरहित राहणे म्हणजेच वीर्य पारमिता. आपला जो वेळ आहे तो वेळ आपण गप्पा गोष्टी करणे, त्यानंतर इतरांवर टीका करणे, निंदानालिष्टी करणे, सिनेमा, नाटक बघणे या सगळ्या गोष्टींमध्ये आपला वेळ व्यर्थ न दवडता आपला जो वेळ आहे तो चांगल्या कामासाठी आपण सत्कारणी लावला गेला पाहिजे, म्हणजेच वीर्य पारमिता होईल. एखादी जर आळशी व्यक्ती असेल तर ती आळशी व्यक्ती म्हणजे तिला जर एखादं काम करायचं नसेल तर त्याबद्दल ती उन्हाचे, पावसाचे, थंडीचे असे अनेक कारणं देते आणि ती कामं काय करते, ती आजची कामं उद्यावर सोडून देते. आणि त्यामुळे आळस जो आहे, जर आपण आळस करत बसलो तर आपली जी किंवा आपलं जे ध्येय आहे ते ध्येय आपल्याला गाठता येणार नाही. म्हणून आळस विरहित जीवन जगणे म्हणजेच वीर्य पारमिता. संत कबीर आपल्या एका दोह्यामध्ये असे म्हणतात, कल करे सो आज, आज करे सो अब, पलने परले होगा, बहुरे करोगे कब. म्हणजे की जर तुम्ही एखादं काम ठरवलेलं आहे तर म्हणजे मी उद्या करेन, तर उद्या करण्यापेक्षा आज तुमच्याकडे वेळ आहे ना, तर मग तुम्ही ते काय करा, ते काम करून टाका. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की उद्या करेन, उद्या हा कधी चुकवत नसतो. एखाद्या कामामध्ये म्हणजे आपण नंतर केलं की ते काम असतं ते काय आहे, खूप पुढे निघून जातं. म्हणजे यातून असं सांगायचं आहे की आपल्यासाठी वेळ ही फार महत्त्वाची आहे. शाळेत असताना आपल्याला सुविचार सांगायचे की वेळेला पैशापेक्षाही जास्त महत्त्व आहे. जर आपण आपलं काम वेळेवर पूर्ण केलं तर निश्चितच आपण काय करू,
आपल्या जीवनातील जे ध्येय आहे ते ध्येय आपण गाठू शकतो. आणि आजचं युग हे वैज्ञानिक युग आहे, ते इतकं धावपळीचं आहे तर आणि इतकी स्पर्धा आहे या युगामध्ये, तर आपलं जर लक्ष या युगामध्ये जराही इकडे तिकडे झालं तर कदाचित या धावपळीच्या जगामध्ये आपण कदाचित मागे पडू. आणि म्हणून आळस विरहित जीवन जगणे म्हणजेच वीर्य पारमिता. त्यानंतरची पारमिता आहे ती म्हणजे शांती पारमिता. आता शांती पारमिता म्हणजे काय, तर शांती पारमिता म्हणजे की आपल्याकडे क्षमाशीलता असायला पाहिजे. जर एखाद्याकडून काही चूक झाली, एखाद्याकडून काही अपराध झाला, तर आपण तो काय केला पाहिजे, म्हणजे त्याला माफ करण्याचं सामर्थ्य किंवा तितका मोठेपणा आपल्याकडे असायला पाहिजे. वैर्याने वैर कधीच क्षमत नाही, तर ते काय होते, अधिक वाढतच जाते. जसं उदाहरणार्थ आपण नेहमी विचार केला की याने मला शिवीगाळ केली, याने मला मारलं, याने मला लुबाडलं, याने माझी फसवणूक केली, तर सतत सतत काय होईल, आपल्या मनामध्ये फक्त नकारात्मक विचार येत राहतील आणि याच्याने आपण आपल्या मनातील जी वैर भावना आहे ती आपण कधीही संपवू शकत नाही. नाही वेरेन वेरोही समांधित उदांचना अवेरेनच समांती एस धम्मो सनातनो. म्हणजे काय आहे, तर वैर्याने वैर कधीही क्षमत नाही. यासाठी मी तुम्हाला बौद्ध कथेतील एक कथा येथे सांगते. एकदा एका चिमणीने आपल्या पिल्लांना जन्म दिला होता आणि तिचं जे घरटं होतं ते घरटं एका लहानशा झुडपामध्ये होतं. एकदा काय झालं, तिथून हत्तीचा कळप येऊ लागला, तर ती खूप घाबरली. तिला असं वाटलं की आता माझी पिले मरून जाते किंवा त्यांना काहीतरी होईल, म्हणून ती जो हत्तीच्या कळपातला जो हत्ती असतो ती त्याच्याकडे जाते आणि त्याला सांगते की हत्ती दादा तू म्हणजे माझी पिलं आताच जन्मली आहेत, त्यांना 2च दिवस झालेले आहेत, त्यांना पंख नाहीयेत, त्यांना उडता येत नाहीये, तर तुम्ही तुमचा कळप दुसरीकडे वळवा. तर हत्ती दादा काय करतो, म्हणजे त्याच्या 4 पायांच्या मध्ये ते झुडूप लपवून ठेवतो आणि मग बाकीच्या हत्ती काय करतात, आजूबाजूने निघून जातात. आणि मग तो हत्ती तिला म्हणतो की तुझी पिलं आता सुरक्षित आहे, तू काही काळजी करू नकोस. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथून दुसरा हत्तीचा कळप येतो. पुन्हा ती त्या दुसऱ्या हत्ती ज्या असतात हत्ती दादा त्यांना ती सांगते की माझी पिले आता जन्मलेले आहेत, त्यांना उडता येत नाही, तर तुम्ही तुमचा कळप दुसरीकडून न्या. तर पण तो जो हत्ती असतो तो काय असतो, अहंकारी असतो. त्याला असं वाटतं की मी एवढा मोठा हत्ती आणि मी चिमणीचं का बरं, कशासाठी ऐकू. तर तो म्हणतो की दाखव बरं तुझं घरटं कुठे आहे म्हणून. तर ती दाखवते आणि पण त्या चिमणीला हे माहिती नसतं की पुढे काय होणार आहे. तो हत्ती दादा काय करतो, आपल्या सोंडेने ते झुडप उचलतो, गोल फिरवतो, खाली जमिनीवर आपटतो आणि त्या चिमण्यांना आपल्या पायाखाली चिरडून मारून टाकतो. आणि त्यामुळे चिमणीला फार दुःख होते, ती खूप शोक करत असते त्याच्यावर आणि तिच्या मनामध्ये सुडाची भावना, द्वेषाची भावना निर्माण होते. तिला असं वाटतं की आता मी काय करेन, बदला घेईन. म्हणून मग ती काय करते, कावळ्या दादाकडे जाते. कावळ्या दादाला घडलेला सगळा प्रसंग ती सांगते. मग कावळा दादा म्हणतो, चिमणीताई मी तुला काय मदत करू सांग. तर ती म्हणते तू काय कर, हत्तीचे डोळे फोडून टाक. आणि कावळा त्याप्रमाणे काय करतो, हत्तीचे डोळे फोडून टाकतो. त्यानंतर मग ती गोमाशीकडे जाते. गोमाशीला पण ती सगळा घडलेला प्रकार सांगते आणि सांगते की मला बदला घ्यायचा आहे, त्या हत्तीचं सूड घ्यायचं आहे. तर कावळ्याने आता त्याचे डोळे फोडलेले आहेत, तू काय कर, त्याच्या डोळ्यामध्ये अंडी घाल, म्हणजे त्याच्या डोळ्यामध्ये काय होतील, किडे पडतील. तर मग ती गोमाशी सुद्धा तशीच करते. आणि त्यानंतर मग ती बेडूक दादाकडे जाते. आता हत्तीला काय होत असतं, दिसतही नसतं, त्याचे डोळे गेलेले असतात, ते अंडी घातल्यामुळे त्याच्या डोळ्यामध्ये किडे सुद्धा पडलेले असतात. त्याच्या सोंडेने जेवढे काढता येतील तेवढे तो काढत असतो. आता तो खूप त्रस्त झालेला असतो, खूप तहानलेला असतो. आणि मग ती बेडूक दादाला सांगते की बेडूक दादा मला तुझी मदत हवी आहे, मला हत्तीचं सूड घ्यायचं आहे. मग तो म्हणतो की सांग, मी तुझी काय मदत करू. मग कावळ्याने गोमाशीने जे केलेलं असतं ते ती त्यांना सांगते. आणि मग परत ती सांगते की तू काय कर, त्याच्या पुढे ओरडत जा. त्याला काय वाटेल की इथे कुठेतरी पाणी आहे आणि तो पाण्याच्या आशेने येत राहील आणि तू असं करत
तिथून त्याचा काय होईल, कडेलोट होईल. आणि त्याचप्रमाणे बेडूक काय करतो, ओरडत ओरडत जातो. हत्तीला फक्त त्याचा आवाज येत असतो आणि म्हणून त्याला असं वाटतं की इथे कुठेतरी पाणी आहे आणि म्हणून तो उंच डोंगरावर जातो आणि पाणी पिण्याच्या उद्देशाने तो डोंगरावर जातो आणि तिथून काय होतो, तो पडतो. त्याच्यामुळे तो खूप रक्तबंबाळ होतो, त्याला खूप लागतं, त्याला खूप वेदना होतात. मग त्याच्यानंतर चिमणी त्याला विचारते, हत्ती दादा आता कसं बरं वाटतं तुला? तर त्यावेळी हत्ती विचारतो, बरं. तेव्हा मग चिमणी सांगते की मी तुला सांगितलेलं की माझ्या पिलांना तू काय करू नको, मारू नकोस, पण तरी सुद्धा तू काय केलंस, माझं ऐकलं नाहीस आणि तू तुझ्या पायाखाली काय केलं, त्यांना चिरडून मारून टाकलं. आणि आज मी त्याचं काय केलं, सूड घेतला, बदला घेतला. त्यावेळी हत्ती संपूर्ण जंगलातील प्राण्यांना ओरडून सांगतो की वैराने वैर हे कधीच क्षमत नाही, तर ते काय होतं, अधिकच वाढत जातं. जसं त्याची मला आज शिक्षा मिळाली की याच्यामुळे काय झालं, म्हणजे माझ्या हातून एक चूक घडली. याच्यातून आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात येते की म्हणजे की एखाद्याला आपण फसवलं तर त्याला फसवणारा सुद्धा कोणीतरी भेटतोच. एखाद्याला आपण लुबाडलं तर त्याला सुद्धा लुबाडणारा कोणी ना कोणीतरी भेटतोच. म्हणजे जसं शेरात सव्वा शेर असतात, अगदी त्याप्रमाणे. तर म्हणून तो बोलतो की मी एक चूक केली, त्याची मला आज शिक्षा मिळाली आणि त्याच्यामुळे काय झालं, मला प्राण्यांना मुकावे लागले. तर ही झाली एक बाजू. पण आपल्याला आपल्या मनातील वेर सुद्धा संपवता आलं पाहिजे. जसं आपलं हे जे मन आहे त्या मनाची खूप अफाट अशी शक्ती असते. आपण काय करत असतो की दिवसभरामध्ये आपल्याला कोणी कोणी काय काय बोललं ते सगळं आपण या मनामध्ये काय करत असतो, साठवून ठेवत असतो. चांगल्या गोष्टींकडे आपलं लवकर लक्ष जात नाही, पण ज्या वाईट गोष्टी असतात त्या काय करत असतो, आपण या मनामध्ये साठवून ठेवतो आणि त्याचा सतत सतत काय करत असतो, विचार करत असतो. पण त्याचा त्रास कोणाला होतो, आपल्यालाच होतो, हे की नाही. तर याबद्दल सुद्धा मी तुम्हाला एक दोन सत्य घटनेवर आधारित उदाहरणं देणार आहे. बघा, लुईस ही एक अमेरिकन स्त्री होती. ती अमेरिकेमध्ये राहत होती. 5 ते 15 वर्षाच्या काळामध्ये तिच्यावर खूप शारीरिक अत्याचार झाले आणि त्याच्यामुळे तिची जी मानसिक स्थिती आहे ती काय झाली, बिघडून गेली. संपूर्ण पुरुष जातीविषयी काय झालं, तिच्या मनामध्ये घृणा निर्माण झाली, राग निर्माण झाला. तिला असं वाटलं की सगळे पुरुष काय असतात, घाणेरडेच असतात आणि त्याच्यामुळे मला या जगामध्ये जगण्याचा अधिकार नाहीये. आणि म्हणून ती ख्रिश्चन होती. म्हणून ख्रिश्चन धर्मानुसार काय होते, ती नन होते. आणि त्यानंतर तिचं बाकीचं जे संपूर्ण आयुष्य असतं ते धार्मिक ग्रंथ वगैरे वाचण्यामध्ये ती घालवते. ज्यावेळी ती वयाच्या 40व्या वर्षी पदार्पण करते त्यावेळी तिला लक्षात येतं की तिला कॅन्सर झालेला आहे. तर हे का बरं झालं, कारण की ती सतत काय करत होती, ज्यांनी तिच्याबरोबर हे कृत्य केलं होतं ती घटना ती तिच्या मनातून काढू शकली नव्हती. त्याच्याबद्दल ती विचार करत होती आणि त्याचाच परिणाम काय झाला, तर कॅन्सरमध्ये त्याचा परिणाम झाला. मग तिच्या मनामध्ये असा विचार आला की म्हणजे ज्यांनी हे कृत्य केलं ते तर करून निघून गेले, पण त्याचा त्रास कुणाला झाला, तर मला झाला. मग त्यानंतर तिने असं ठरवलं की या सगळ्यांना आपण काय केलं पाहिजे, माफ केलं पाहिजे. म्हणून तिने आपल्या मनातील सगळी जी घाण आहे किंवा जे घाणेरडे विचार आहेत, ज्या नकारात्मक भावना आहेत त्या तिने काय केल्या, काढून टाकण्याचा विचार केला. आणि आश्चर्य म्हणजे काय, तर ती जी लुईस नावाची जी स्त्री होती ती कोणत्याही ऑपरेशन विना ती काय झाली, बरी झाली. दुसरंच एक असं उदाहरण आहे बँडेज बेन नावाच्या व्यक्तीचं. त्याच्या पोटात सुद्धा काय झालं होतं, एक फुटबॉलच्या आकाराचा ट्यूमर झाला होता. ज्यावेळी त्याला असं वाटलं की माझं पोट हे सतत फुटल्यासारखं वाटतंय, तर त्याने काय केली, सोनोग्राफी केली. आणि सोनोग्राफी केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की त्याच्या पोटामध्ये काय आहे, ट्यूमर आहे. डॉक्टरांनी काय केलं, त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलायझेशन व्हायला सांगितलं की तुम्हाला तात्काळ काय करावं लागेल, ऑपरेशन करावं लागेल. पण हे जे होते ते म्हणजे लोकांचं मन, त्यांचा स्वभाव कसं असतं काय यांचा अभ्यास करणारे ते होते. आणि म्हणून ते डॉक्टरांना काय म्हणाले की डॉक्टर मला 1 महिन्याची मुदत द्या. जर 1 महिन्यामध्ये जर काही झालं नाही तर आपण काय करूया, ऑपरेशन करून टाकूया. आणि त्याप्रमाणे त्याने म्हणजे इतर लोकांच्या ज्या नको त्या आठवणी मनामध्ये त्याने साठवून ठेवल्या होत्या, ज्या नकारात्मक गोष्टी, जे नकारात्मक विचार त्याने साठवून ठेवले होते, त्याने काय केली, मनाची स्वच्छता केली. आणि या मनामधून त्याने काय केलं,
ही जी घाण आहे ती बाहेर काढून टाकली. आणि त्यानंतर आश्चर्य म्हणजे ज्यावेळी त्याने म्हणजे पुन्हा रिपोर्ट काढले तर तो ट्यूमर आहे तो पहिल्यापेक्षाही काय झाला होता, कमी झाला होता. आणि पुढील 3 महिन्यांनी हा जो ट्यूमर आहे तो ट्यूमर काय झाला, अगदी नॉर्मल झाला. त्याचप्रमाणे आपल्या भारत देशातील प्रख्यात डॉक्टर दीपक चोप्रा हे अमेरिकेमध्ये कॅन्सरवर ते काय करतात, काम करतात. तर ते कॅन्सरच्या गाठी आहेत, त्या कॅन्सरच्या गाठी पूर्णतः मुळापासून ते काढून टाकतात. पण मग पूर्णतः मुळापासून काढून टाकल्या तरी सुद्धा त्या परत का बरं येतात, याच्या मागचं कारण त्यांनी शोधण्याचा ज्यावेळी प्रयत्न केला तर आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात म्हणजे मदर सेल्स पासून डॉटर सेल्स पर्यंत, जसं की मुलगी असते ती कशी आईच्या वळणावर जाते किंवा मुलं जे असतात ते सुद्धा काय होतात, आई वडिलांच्या वळणावर जातात. पण असा विचार करा की जर आपल्याला एखादी जखम झाली तर आपण काय करतो, तिच्यावर मलम लावतो तेव्हा ती बरी होते. पण समजा आपण जर मलम लावलंच नाही पण तरी सुद्धा ती बरी होतेच ना. जशी की लहान मुलं आपण बघतो की रोजच कितीतरी धडपडत असतात, किती लागत असतं, त्यांना आपण औषध पाणी नाही केलं तरी सुद्धा ते बरे होतात. कोण बरं करतं, आपलं शरीरच बरं करतं ना. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की हे जे मन आहे हे जसं आपण म्हणतो की मन चिंती ते वैरी न चिंती असं आपण म्हणतो. तर या मनामध्ये आपण ज्या नकारात्मक भावना साठवून ठेवतो त्याचाच परिणाम कशामध्ये होताना दिसतो, आजारांमध्ये, त्रासांमध्ये होताना आपल्याला दिसून येतो. आणि हे जे डॉक्टर आहेत त्यांनी नंतर काय झालं, मेडिकल प्रॅक्टिस सोडून दिली आणि मनाची स्वच्छता कशी करता येईल याचा अभ्यास त्यांनी सुरू केला. आता मनाची स्वच्छता कशी करायची म्हणजे आपण रोज कमीत कमी रोज 15 मिनिटं ध्यान करून ही जी मनाची स्वच्छता आहे ती मनाची स्वच्छता आपण केली पाहिजे. दिवसभरामध्ये आपल्याबरोबर काय घडलं, कुठल्या नकारात्मक गोष्टी घडलेल्या आहेत त्या काय करायला पाहिजेत, आपण आपल्या मनातून काढून टाकायला पाहिजे. बरं, एखाद्या दिवशी आपण मनाची स्वच्छता केली तर आपल्याला काय वाटतं, हलकं वाटतं, बरं वाटतं. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच, म्हणजे की दुसऱ्या दिवशी जर एखाद्याने आपल्याला काही बोललं तर लगेचच आपण काय करतो, म्हणजे पुन्हा आपल्या मनामध्ये नकारात्मक विचारांची शृंखला तयार होते. तर हे सगळं काय आहे, नैसर्गिक आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातील धूळ रोज साफ करतो त्याप्रमाणे आपण काय करायला पाहिजे, आपल्या मनातील घाण रोज साफ करायला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण रोज सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत ब्रश करणे, आंघोळ करणे, हातपाय धुणे या गोष्टी जशा आपण नित्य नेमाने करतो त्याप्रमाणे आपण मनाची स्वच्छता करणे हा सुद्धा एक नित्य नियम आपण स्वतःला लावून घेतला पाहिजे. आणि त्याची एकदा का आपल्याला सवय झाली की मग ती गोष्ट करणे आपल्याला कठीण होणार नाही. त्यानंतरची पारमिता आहे ती म्हणजे की सत्य पारमिता. तर सत्य पारमिता म्हणजे काय, तर आपण नेहमी काय केलं पाहिजे, खरं बोललं पाहिजे. आपलं वचन हे नेहमी सत्यच असलं पाहिजे. आपल्या 4थ्या पंचशिलेमध्ये असं म्हटलेलं आहे की मुसावादा वेरमणी सिक्काबदम समाधी आम्ही, म्हणजे काय, तर मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. तथागत भगवान गौतम बुद्ध होते की त्यांनी राहुलला म्हणजे त्यांच्या मुलाला उद्देश करताना त्यांनी असे म्हटलं की तू स्वप्नात देखील खोटं बोलू नकोस, कोणाची टिंगल मस्करी करताना देखील काय करू नको, खोटं बोलू नको. खोटं बोलणं हे आपलं भाषेचं आणि चांगल्या गोष्टी बोलणं, सत्य वचन बोलणं हे आपल्या वाचेचे काय आहे, पुण्यकर्म आहे. जसं तुम्हाला दांडगा आला ही गोष्ट माहीतच असेल आहे की नाही. तो नेहमी काय करत असतो, इतरांना फसवत असतो की दांडगा आला आणि ज्यावेळी लोक त्याला वाचवण्यासाठी जातात त्यावेळी तो काय म्हणतो की मला अशी भीती वाटली म्हणून मी खोटं बोलू. पण ज्यावेळी खरोखर लांडगे येतात आणि त्यावेळी तो ओळखतो पण त्याच्या मदतीसाठी कुणीही धावून येत नाही. का धावून येत नाही, तर त्याची कारण जी असत्य भाषा असते त्या असत्य भाषेमुळे त्याला कुणीही वाचवण्यासाठी पुढे येत नाही. म्हणून नेहमी आपण सत्य वचन केलं पाहिजे हे सत्य पारमितामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतरची जी पारमिता आहे ती म्हणजे की अधिष्ठान पारमिता. आता अधिष्ठान पारमिता म्हणजे काय, तर आपण आपल्या हातामध्ये एखादं जे काम घेतलेलं आहे किंवा एखादं जे ध्येय घेतलेलं आहे
तर त्या ध्येयामध्ये कितीही अडचणी आल्या, कितीही संकटे आली, तरी सुद्धा काय केलं पाहिजे, आपण न डगमगता आपला जो ध्येय आहे तो ध्येय आपल्याला गाठता आला पाहिजे. जसे उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांनी 1927 साली पहिला त्यांनी जे आंदोलन आहे ते आंदोलन त्यांनी केलं होतं. त्यानंतर म्हणजे महाडचं चौदार तळ्याचं सत्याग्रह किंवा काळूराम मंदिराचं सत्याग्रह किंवा मग गोलमेज परिषद गाजवणे किंवा मग धर्मांतराची घोषणा करणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या होत्या का? नाही. तरी पण त्या तशा परिस्थितीमध्ये ते डगमगले नाही. ज्यावेळी त्यांनी धर्मांतराची घोषणा केली तर त्या धर्मांतराच्या घोषणेमध्ये तो जो काळ होता तो अगदी जाती व्यवस्थेला टिकून होता. एका बाजूला सर्व मनुवादी होते तर दुसऱ्या बाजूला काय होते, एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. परंतु ते डगमगले नाही, कुणाला घाबरले नाही आणि त्यांचं जे आपलं कार्य आहे ते नित्य नेमाने सुरू ठेवले. त्याचप्रमाणे तथागत भगवान गौतम बुद्ध सुद्धा होते. त्यांनी पण जेव्हा रोहिणी नदीच्या पाण्याच्या वादावरून गृहत्याग केला त्यावेळी सुद्धा म्हणजे ते उपाशी तापाशी राहिले, डोंगर दऱ्यामध्ये फिरले, परंतु त्यांनी निश्चय केला होता की म्हणजे मला ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय, म्हणजे ज्यावेळी ते पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि तिथे त्यांना सुजाताने खीरदान केली, त्याचे सेवन केल्यानंतर त्यांनी काय निश्चय केला की जोपर्यंत मला ज्ञानप्राप्ती होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. मग माझे रक्त जरी आटून गेले किंवा मग माझे हाडे जरी विसूर झाली तरी सुद्धा मी काय करणार नाही, इथून उठणार नाही. म्हणजेच अधिष्ठान पारमिता म्हणजे काय, तर आपल्या ध्येयापासून न डगमगता त्याच्यावर म्हणजे एकदम ठामपणे उभं राहून आपलं जे ध्येय आहे, आपला जो उद्देश आहे तिथपर्यंत पोहोचायचं, म्हणजेच अधिष्ठान पारमिता होय. त्यानंतरची पारमिता आहे ती म्हणजे की करुणा पारमिता. आता करुणा पारमिता म्हणजे काय, तर करुणा पारमिता म्हणजे की दयाळूपणा. आपल्याला इतरांविषयी आपुलकी वाटली पाहिजे, आपल्याला इतरांविषयी दया वाटली पाहिजे. जर म्हणजे की एखाद्याविषयी जर काही वाईट होत असेल तर त्याबद्दलची जी कळवळ आहे ती आपल्या मनात देखील निर्माण झाली पाहिजे, म्हणजेच करुणा पारमिता. तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला प्रज्ञा, शील आणि करुणा हे 3 तत्व दिलेले आहेत आणि या 3 तत्वांची आपण जर योग्य सांगड घातली तर आपलं जीवन हे कसं होणार आहे, सुखमय होणार आहे. जसं म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत, हे काय होते, खूप करुणा सागर होते. त्यांना करुणा सागर असे म्हटले गेलेले आहे. ज्यावेळी देवदत्ताने राजहंसाला मारले त्यावेळी काय केलं, सिद्धार्थ गौतमांनी त्यांना वाचवलं आणि असं म्हटलं जातं की मारणाऱ्यापेक्षा तारणारा, वाचवणारा हा जास्त श्रेष्ठ असतो. त्याचप्रमाणे असेच एकदा तथागत गौतम बुद्ध रस्त्याने जात असताना तिथे एक म्हणजे खूप असा रोगाने पीडित असलेला भिक्षुक तिथे होता. त्याच्यातून खूप अशी दुर्गती येत होती, त्याच्याजवळ कुणीही जात नव्हते. परंतु तथागत भगवान गौतम बुद्ध त्याच्याजवळ गेले, आपल्या सोबत त्याला घेऊन गेले, त्याची आंघोळ वगैरे केली, त्याला औषध पाणी केले आणि म्हणूनच म्हणजे खरोखरच हे जे तथागत भगवान गौतम बुद्ध होते हे खरंच करुणासागर होते आणि म्हणूनच त्यांना करुणासागर असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर शेवटची पारमिता आहे ती म्हणजे की मैत्री पारमिता. आता मैत्री पारमिता आणि करुणा पारमिता या जवळजवळ सारख्याच आहेत. जसं की मैत्री पारमिता म्हणजे संपूर्ण प्राणीमात्रांविषयी आपल्या मनामध्ये मैत्रीचा भाव असतो. मग केवळ आपले मित्रमैत्रिणी किंवा ज्यांना आपण ओळखतो त्यांच्याबद्दलच मैत्रीची भावना ठेवायची नाहीये, तर ज्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये काय आहे, राग आहे, द्वेष आहे, अशा लोकांबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये काय करायचं आहे, मैत्रीभाव निर्माण करायचा आहे. त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, सतत चांगलाच विचार करायचा आहे. जसं आपण बघतो की सध्या बरेचसे असे देश आहेत तिथे त्या देशामध्ये अराजकता माजलेली आहे, तिथे भयंकर असे युद्ध सुरू आहे. तर आज आपण म्हणजे गौतम बुद्धांनी जो सांगितलेलं जे मैत्रीचं तत्व आहे
ते त्यांनी अनुकरलं पाहिजे। आणि जर हे मैत्री भाव जर आपण देशादेशांमध्ये मैत्री भाव जर अनुकरला नाही तर या जगाचा विनाश व्हायला वेळ लागणार नाही। ही जी युद्ध जर आपल्याला थांबवायची असतील तर आपण काय केलं पाहिजे, एकमेकांच्या मनामध्ये मैत्रीची भावना निर्माण होणे गरजेचं आहे। जसं आपण म्हणतो की माणसाने माणूस म्हणून माणुसकी पाळणे गरजेचं आहे, त्याने एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं असं यामध्ये सांगितण्यात आलेलं आहे। आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे की जगाला युद्ध नको तर बुद्ध हवं आहे। तर अशा प्रकारे या 10 पारमिता आहेत आणि या 10 पारमिता ज्या आहेत त्या सारख्याच तोलामोलाच्या आहेत आणि एकमेकांना पूरक आहेत। ज्यावेळी आपण दैनंदिन जीवन जगत असतो, आपलं रोजचं जीवन जगत असतो, तर त्यावेळी आपल्याला काही नियम, आपल्याला काही कर्तव्य पार पाडणे गरजेचे असते। आणि आपण जर हे नियम किंवा या पारमिता जर आपण पार केल्या तर आपलं जीवन काय होणार आहे, हे सुखमय होणार आहे। आणि त्याच्यातून आपल्याला म्हणजे येणारी जी मिळणारी जी फळं आहेत ती सुद्धा काय होणार आहे, चांगलीच फळं मिळणार आहे। परंतु या ज्या प्रत्येक पारमिता आहेत त्या प्रत्येक पारमिताला प्रज्ञेची जोड असणे, शिकण्याची किंवा शिक्षणाची जोड असणे आवश्यक आहे। म्हणजे जर आपण दान केलं परंतु त्याला जर प्रज्ञेची जोड नाही तर त्याला काहीही अर्थ नाहीये। किंवा आपण जर उपेक्षा पारमिता पार पाडली परंतु त्याला जर प्रज्ञेची जोड नाहीये तर त्याला काहीही किंमत उरत नाही। कारण प्रज्ञेने शिक्षणानेच आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की म्हणजे कुशल कर्म कोणतं आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टींना कुशल कर्म संबोधलं जातं किंवा मग अकुशल कर्म कोणतं आहे, कोणत्या कोणत्या वाईट गोष्टी आहेत, कोणत्या कोणत्या अकुशल गोष्टी आहेत, याचं जे ज्ञान आहे ते आपल्याला शिक्षणामुळे प्रज्ञेमुळे मिळणार आहे। तथागत भगवान गौतम बुद्ध हे दुःखाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले होते आणि त्यांनी मानवांच्या कल्याणासाठी, आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी काय केला होता, हा बौद्ध धम्म स्वीकारला होता। आणि त्यानंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः आणि इतर लोकांना सुद्धा त्यांनी काय केली, बौद्ध धर्माची दीक्षा दिली। आणि आपण जर या 10 पारमितांचे अगदी मनापासून पालन केले तर आपण केवळ म्हणजे आपल्या देशाचाच नाही तर जगाचा देखील उद्धार करू। कारण की जगातील हा बौद्ध धर्म हा एकच असा सर्वश्रेष्ठ धर्म आहे की त्याच्यामुळे या जगाचा काय होऊ शकतो, उद्धार होऊ शकतो। जय हिंद।